तितक्यामध्येच दुःख लागलं, तितक्यामध्ये जीवनामध्ये सुखाचे बरोबर काय लागलं आपल्या मागे, सुखाचे बरोबर दुःखही लागलं. आणि दुःख आला रे आलं, मात्र तवा मात्र आम्ही काय करतो, देवाचं आठवण करतो. सुखामध्ये आठवण करतो का देवाचं आपण? कोणी सुखामध्ये केलं का हो? कोणालाही विचार आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख काय आहे असं विचारलं तर माणूस म्हणतो खूप आम्ही सुखानं राहतो. परंतु त्या सुखामध्येही सुद्धा दुःख आला तरच आपल्याला काय होतो, खरं देवाची ओळख होतो. म्हणून ते दुःखच येऊ नाही त्याकरिता जीवन आपलं कसं असावा ते आपल्याला विचार करायचं म्हटलं तर मनमत माऊलीचं परमर्षी ग्रंथ वाचा. बघा, माऊलींनी ग्रंथामध्ये जेवढे व्यवस्थितपणे विषय मांडलेले आहे, सुखही सांगितले, दुःखही सांगितलेले आहे. मग त्याकरिता परमर्षी ग्रंथातला 17 अध्यायामध्ये मी काल सांगितलं तुम्हाला, पहिल्या अध्यायामध्ये माऊली गुरुपासूनच सुरू केलेत. कारण खऱ्या अर्थानं या वीरशैवांचं सिद्धांत शिखामणी मूळ ग्रंथ आपण काढलं तर मूळ ग्रंथ कशामध्ये आहे, आगमामध्ये आहे. त्या आगमातला विचार सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरू रेणुकाचार्यांनी सांगितलं, तोच विचार परमर्षी ग्रंथामध्ये माऊलीने सांगत असताना